आणि लग्नाच्या 8 दिवसाआधीच पाहुणे यायला सुरुवात होऊन जाते. हॅलो एव्हरीवन, मी काजल. आमच्या लग्नाची गोष्ट पार्ट 6 मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. सो उद्या आहे दिव्यांची अमावस्या. म्हटलं सगळे दिवे स्वच्छ करून ठेवावे, म्हणजे उद्या वेळेवर घाई व्हायला नको. तेच माझं चाललेलं होतं. मग मी कपडे वाळत टाकून दिले, सगळे दिवे पुन्हा दिवाजवळ आणून ठेवून घेतले. आणि ना लग्नाच्या 2-4 दिवस आधी आमच्याकडे ग्रहमुख अशी पूजा असते. त्या दिवशी आपल्या जवळचे सगळे नातेवाईक, आत्या, मामा, मावश्या, काका, त्यानंतर सगळे भाऊ बहीण सगळे गोळा लागतात आणि खरी मजा मग तेव्हापासून सुरू होत असते. सो त्यानंतर लगेचच आम्ही छोटासा मेहंदीचा कार्यक्रम केला, बांगड्यांचा कार्यक्रम केला. माझ्या भावांची इच्छा होती आपण घरी हळद पण लावूया, मग ते पण केलं. सो त्यानंतर आज आम्ही किराणा आणायला गेलो होतो. शंभूराजे खेळत होते. नेक्स्ट डे मॉर्निंग दिव्यांची अमावस्या असते, त्यामुळे आईने सगळ्या देवांची व्यवस्थित पूजा केली होती, दिव्यांची पूजा केली आणि नैवेद्याला गव्हाची खीर, पुरी वगैरे असते. सो असं केलेलं होतं. सगळ्यांना गव्हाची खीर आवडते, त्याप्रमाणे आज गव्हाची खीर आणि पुरी खाली. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.